रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या 68व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा तसेच वर्धापन दिनाला महाड क्रांतीभूमीत येणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागतोत्सुक प्रमोद महाडिक, RPI रायगड युवक जिल्हाध्यक्ष। यशवंतनगरमधील गटार रस्त्याच्या कामांसाठी दलित वस्ती योजनेअंतर्गत 1 कोटींचा निधी आमदार महेंद्र थोरवेंच्या माध्यमातून उपलब्ध केला असून आमदार थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले। यशवंतनगरच्या विकासाचे आपण स्वप्न बघतो तर आमदार थोरवे आपले स्वप्न पूर्ण करतात असे भावनिक वक्तव्य RPI युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी केले। तर विकासात्मक कामांचा सातत्याने पाठपुरावा करणारा प्रमोद महाडिक माझा जीवाभावाचा सहकारी असल्याचे आमदार थोरवेंनी गौरवोद्गार काढत एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली आहेत। दलित वस्ती वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष निधीतून यशवंतनगर येथील अंतर्गत रस्ते गटारांसाठी जवळपास 1 कोटींचा निधी RPI युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी पाठपुरावा करून आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे। याचा भूमिपूजन सोहळा आमदारांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। मला आमदार करण्यासाठी यशवंतनगरचा मोठं योगदान आहे। भविष्यात खोपोली शहरासारखा यशवंतनगरचा विकास करून SRA माध्यमातून कायमची घरे करून देणार असल्याचे आश्वासन थोरवेंनी दिले। तर यशवंतनगरमधील प्रत्येक रहिवासी माझ्या कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगत गावाच्या विकासासाठी धडपड करणारे प्रमोद महाडिक यांचे कौतुक आमदार थोरवेंनी केले। यशवंतनगरमध्ये अनेक विकास कामापासून हा परिसर वंचित होता, परंतु अनेक वेळा सातत्याने प्रमोद महाडिक हा एक युवा नेतृत्व विकासाची सातत्याने त्याला ही कामे झाली पाहिजेत आमच्या परिसरातील असे सातत्याने पाठपुरावा करणारा हा युवा नेतृत्व RPIच्या माध्यमातून काम करणारा माझा हा सहकारी आणि आपण सातत्याने या ठिकाणी मागणी करत असताना प्रमोद महाडिक हा सातत्याने या विकासासंदर्भात मला सांगायचं का ही कामं झाली पाहिजेत। मागच्या वेळेला आठवले साहेब आम्ही एकत्रपणे आलो आणि ह्या जी धस यशवंतनगरची जी आपण पाहताय या रस्त्याचं काम कुठल्या बस झालं पाहिजे त्यावेळेस आम्ही आठवले साहेब आम्ही एकत्रपणे प्रमोदजींनी इच्छा व्यक्त केली आणि 1 कोटीतील 60 लाख रुपयाचा रस्ता आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे। बाकी उर्वरित कामांना आपण या ठिकाणी निधी मंजूर करून दिलेला आहे। या निधी संदर्भात आपण या ठिकाणी दलित वस्ती सुधारण्यासाठी असणारा निधी असेल, त्यानंतर या ठिकाणी जी कामं यांनी सुचवलेली होती ती कामे मंजूर करण्यासाठी जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे। दलित वस्ती योजनेतून मंजूर करून दिलेला आहे आणि या योजनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये अनेक विकास कामं जी आहेत त्या विकास कामांना गती देण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। खरं तर मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे यशवंतनगरचं फार मोठं योगदान मला या मतदारसंघाचं आमदार करण्यासाठी आहे। त्यामुळे भविष्य काळामध्ये यशवंतनगर या परिसरातील सगळी डेव्हलपमेंट ही जशी खोपोली शहरातील डेव्हलपमेंट आहे तशी यशवंतनगरची सुद्धा पूर्णपणे डेव्हलपमेंट या ठिकाणी केली जाईल। यशवंतनगरचा प्रत्येक रहिवासी हा माझं कुटुंब आहे। जसं आपण या परिसरामध्ये काम करणारा प्रमोद महाडिक असेल, आनंद नायडू असेल, हे सारेजण एकत्रपणे या ठिकाणी या परिसरामध्ये काम करत असतात आणि सातत्याने यांची मागणी असते। ज्या पद्धतीने आपण खोपोली शहरातील नव्याने डेव्हलपमेंट करत आहोत की भविष्य काळामध्ये सुद्धा पुढील काळामध्ये सुद्धा या खोपोली शहराचं नंदनवन करण्याचं स्वप्न आम्ही साऱ्यांनी पाहिलेलं आहे आणि याच संदर्भामध्ये या परिसरामध्ये असणारा जो काही स्लमचा एरिया आहे त्या भविष्य काळामध्ये या परिसरामध्ये सुद्धा SRAच्या माध्यमातून का होईना पण ही सगळी घरं आपण या ठिकाणी कायमस्वरूपी आपण करून देऊ, जेणेकरून या नागरिकांना आपल्या हक्काचं घर या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळेल। या ठिकाणी लागणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा असतील त्या सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून असतील किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढ्या काही शासनाच्या सुविधा असतील त्या देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न यशवंतनगरच्या रहिवाशांना आणि या खोपोली शहरातील असणाऱ्या सगळ्या सिलपाटा असेल या संपूर्ण परिसरातील लोकांना। दुसऱ्या पर्वात महेंद्र थोरवे आमदार झाल्यावर पहिला निधी यशवंतनगरसाठी दिला असून यशवंतनगरमधील अनेक वर्षापासूनची प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठीचा चंगच आमदार थोरवे यांनी बांधला असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी बोलताना सांगितले। तर एक गोष्ट बोलू शकतो की आपण सर्व यशवंतनगरचे रहिवासी आहोत। यशवंतनगरसाठी विकासासाठी आपण स्वप्न बघतोय, म्हणजे या सर्वांनी आपण एक स्वप्न बघितलेलं आहे की यशवंतनगरचा विकास झाला पाहिजे, परंतु आपण फक्त स्वप्न बघतो आणि सन्माननीय आमदार साहेब आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात। हे जे आपण ज्या ठिकाणी स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी पूर्ण केलेलं आहे। जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर
सर्वप्रथम जर त्यांनी कुठं निधी दिला असेल तर यशवंतनगरसाठी 1 कोटीचा निधी दिलेला आहे आणि आपलं अनेक वर्षापासून जे आपलं कामं जे प्रलंबित आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक चंगच बांधलेलं की प्रमुख तुमची यशवंतनगरची जी कामं असतील ती तुम्ही मला सांगा, कारण माझ्या पाठीमागे तुमच्या यशवंतनगरचा प्रत्येक नागरिक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता. आता येणारी 4 वर्षे माझ्या हातात आहेत आणि तुम्हाला जी कामं असतील ती मला सांगा, मी नक्कीच ती पूर्ण करेन. आणि धन्यवाद साहेब, असाच आशीर्वाद असंच प्रेम आमच्या राहू द्या आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी यशवंतनगरच्या नागरिकांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, मोहन अवसरमल, शहर प्रमुख हरीश काळे, शिवसहकार शहर प्रमुख हरीश काळे, उपशहर प्रमुख दिनेश थोरवे, संजय दळवी, RPI शहराध्यक्ष नितीन वाघमारे, युवक शहराध्यक्ष रुपेश रुपवाते, संजय पाटील, राम पवार, अरुण सदाफुळे, प्रवीण महाडिक यांच्यासह यशवंतनगरमधील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.